अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। कालच्या दिवसभरात नेमकं काय काय घडलं आपण ते पाहूयात। काल अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झाले। पटेल आणि तटकरेंसोबत त्यांनी बैठक घेतली। त्यानंतर जेपी नड्डा आणि मोदींची देखील बैठक पार पडली। वर्षावर एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेत्यांशी चर्चा केली। दुपारी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झाले। संध्याकाळी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली। दरम्यान महायुतीची काल बैठक पार पडली आणि या बैठकीत नेमकं काय ठरलं आपण ते पाहूयात। भाजप गटनेत्याची 2 दिवसात निवड करण्यात येईल असं या बैठकीत ठरवण्यात आले। महसूल आणि गृह खातं भाजपकडेच राहील। अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं देण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला जाईल। शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास खातं पीडब्ल्यूडी खातं मिळणार आहे। तर शिंदेंच्या खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे। राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनाही केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचं कळतंय आणि मंत्रिमंडळात ओबीसींना प्रतिनिधित्व मिळेल। त्यामुळे आणखीन एक मोठी बातमी। अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीला श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, नरेश मस्के, श्रीरंग बारणे, संदीपान भुमरे आणि हेमंत पाटील हे खासदार उपस्थित होते। अमित शहांनी दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात अतिरिक्त कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे। महायुतीची महाबैठक झाली, अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली। आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटित होईल। सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे, अशी वेगळी काही चर्चा झाली नाही। आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे, सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू।